का शटडाऊन केलंस का? हा, दॅट्स गुड. कृपया सर्व मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचे. आजूबाजूला न थांबता कृपया आपण साईडला, एका साईडला थांबा. गाडी मालकाने, गाडी शौकीरांनी, ज्यांनी आहेत प्रेक्षकांनी, त्यांना समोर येऊन थांबा, जेणेकरून आपल्याला सुटसुटीत वाटेल, कार्यक्रम सुद्धा चालू करता येईल. कॉपरेट करा. ज्यांना ज्यांना प्रथम क्रमांक, तृतीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक मिळणार आहे, जी बाईक मिळणार आहे, त्यांचं मी नाव घेईल. पण त्यांना सूचना आहे, ज्यांची मी गाडीसाठी नावं घेणार आहे, त्यांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन यायचं आहे. कृपया पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन. मी जेव्हा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक गाड्यांचं बक्षीस देणार आहे, तेव्हा पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन यायचं. नसेल तर नंतर दिलं तरी, पण फोटो घेऊ, मला पाठवा व्हॉट्सअपला किंवा आयोजकांना पाठवलं तरी चालेल. लक्षात घ्या. बघा किती इथं हरण्या राजा सुपाऱ्याची जोडी आपण 15 वर्षापूर्वी पाहिली होती. तसंच आपण पाहतोय हरण्या ग्रुप, हरण्या पाशा लाईव्ह चॅनल सुद्धा आपण इकडे पाहतोय. खऱ्यातून अनेक लाईव्ह चॅनल आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, ही शर्यतीच्या शौकीनांना घर बसल्या दाखवण्यात आली. त्या आम्ही हरण्या पाशा ग्रुपचंही मनापासून कौतुक केले की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण लाईव्ह यूट्यूबच्या द्वारे आपण ही स्पर्धा दाखवलीत. चला या दादा, आपण सुरुवात करूया. मला वही द्या पटकन, आपण सुरुवात करूया. खूप वेळ होत चाललाय. अंकुश, नोटपॅड कुठे? अन्ना पटकन. ए दादा, ते वही दिल्याशिवाय मला समजेल का प्रोटोकॉल काय तो बघतो मला पाहिजे. कंटिन्यू करतो त्याला, फक्त तू फक्त एवढाच बोल. कर संपूर्ण कॅन्सल होई आणि पटकन त्याला म्हणा. नाही नाही बक्षीस म्हणत होती कारण बक्षीस मनोगतच काय प्रोटोकॉल दिलं सगळं. चला आले सगळे, आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो त्या बक्षीस वितरणच्या समारंभाला. खर तर आपण पाहतो मराठी माणसांचा जजल ज्या माणसाने लिहिला, मराठी माणसांचा जजल इतिहास, मराठी माणसांचं नेतृत्व, मराठी माणसांच्या कणा ताट करणारे सन्माननीय अखंड हिंदुस्थानातील हिंदूंच्या हृदयातील हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, गोरगरिबांचा कैवारी दिनदुबळ्यांचा आधार, मराठी माणसांचं नेतृत्व, तेवढं परखड कर्तृत्व, शिवसेना पक्षप्रमुख तथा या राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, तरुणांच्या पाठीशी नव्हे, तरुणांच्या पुढे नव्हे, तर तरुणांना एकत्र घेऊन चालणारं प्रभावी नेतृत्व, युवासेना अधिकारी सन्माननीय तथा या महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे, गेली 56 वर्ष शिवसेना या पक्षाला प्रत्यक्ष योगदान देणारे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष योगदान देणारे तमाम शिवसैनिक आणि उपस्थित या व्यासपीठावर सर्व मान्यवर पाहुणे मंडळी, या चकड्यांच्या जंगी शर्यतीसाठी, बैलगाड्या जंगी शर्यतीसाठी
या शर्यती शौकीनांचे, या बैलगाडा मालकांचे, या बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पंच कमिटी, समालोचक या सर्वांचे प्रथमतः मी रायगड निवेदक अमित देशमुख प्रथमतः स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. खरं तर आज आपण पाहतोय शिवसेना या पक्षाच्या वतीनं खऱ्या अर्थानं सन्मान्य माजी नगरसेवक तथा रायगड जिल्हा उपजिल्हा प्रमुख गटनेते सन्माननीय श्री नितीनदादा नंदकुमार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज खऱ्या अर्थानं आणि ग्रुप पंचायत जांभिवली यांचे सन्माननीय सरपंच माजी सरपंच दिनेशदादा घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थानं आज खालापूर तालुक्यामध्ये स्वाली, नंदनपडा आणि नारंगीचे या केसरी मैदानावरती 15 वर्ष हा अड्डा खरा तर खंडित झाला होता, पण या खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या अड्ड्याला उजळणी दिली ते आमचे नितीनदादा घाडगे आणि सन्मान नितीनदादा दिनेशदादा नितीनदादा यांच्यामुळे 15 वर्षानंतर हा अड्डा सुरू झाला आणि त्या अड्ड्याला नाव दिलं त्याला केसरी मैदान. या केसरी मैदानावरती खऱ्या अर्थानं आज रणधुमाळी उठली, गुलालाचा तार, मातीचा सुगंध, बैलगाड्यांची धावपळ, मालकांचा आणि मालकांचं कौतुक या अड्ड्यावरती पाहायला मिळालं आणि त्या मालकांचं आणि खऱ्या अर्थानं या सर्जा राजाच्या जोडीचं, जीवा शिवाच्या जोडीचा आज सन्मान होतो आता वतीनं आणि म्हणूनच या समारंभा वतीनं आज आपण पाहतोय. तर आज या ठिकाणी सन्मान्य प्रस्तावना सुरू करताना आपण पाहतोय सन्मान्य नितीनदादा सावंत यांना विनंती करतोय की आपण पहिल्यांदा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं, त्यानंतर आपण बक्षीस वितरणाकडे आपण वळणार आहोत. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खालापूर केसरी भव्य बैलगाडा शर्यतचे आयोजन सरपंच ग्रुप जांभिवली यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमाला व्यासपीठावर सर्वच माझे पदाधिकारी उपस्थित आहेत. ते सर्वांचं नाव न घेता आज आपण या ठिकाणी सर्वच जण शेतकरी कुटुंबातले आहोत आणि शेती आणि बैल हे दोन्ही आपल्या अस्मितेचे आणि तेवढेच जिव्हाळीचा विषय आहे. आज बैलगाडी शर्यतीमध्ये नाविन्यपूर्ण असे बदल झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये बैलगाड्या शर्यतीला एक ग्लोबल प्राप्त झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये हा बैलगाडा खेळ महाराष्ट्राचा राज्य खेळ कसा होईल यासाठी आपण सर्वांनी भविष्यामध्ये प्रयत्न करूया. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे ठाण्या कमिटी असेल, रायगडची कमिटी असेल, पंच कमिटी असेल, माझे पत्रकार बंधू असतील, पोलीस प्रशासन असेल, सरकारी हॉस्पिटलची आरोग्य विभागातील कर्मचारी असतील, डॉक्टर असतील, सर्व बैलगाडा मालक असतील, बैलगाड्या प्रेक्षक, या सर्वांचंच मनापासून आभार मानतो व त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि मार्गदर्शनाखाली एवढा मोठा भव्य प्रमाणात खालापूर केसरी बैलगाडा शर्यत झाली ते माझे मोठे बंधू दिनेशदादा घाडगे, प्रवीणदादा पाटील आणि त्यांचेच सर्व माझे सरपंच ग्रुप पूर्ण नंदनपडा, स्वाली, नारंगी, गोटवली, 36 विभाग, पूर्ण खालापूर तालुका या सर्वांचं या मनापासून या ठिकाणी मानतो. त्यांच्या ऋणातून आयुष्यात मुक्त होऊ शकत नाही असं एक उत्कृष्ट असं नियोजन बैलगाडा शर्यत कसं असावं हे त्यांनी आज दाखवून दिलं. खरं तर दादा आम्ही तुमच्या मनापासून माफी पण मागतो, कारण हा बैलगाडा शर्यतीला आम्ही आज कार्यक्रम आणि आजच आलो. याच्या आधी आम्ही एवढं दिवस यांनी जी दिवस रात्र सर्वच कार्यकर्ते असतील यांनी जी मेहनत घेतली त्यामुळे हा बैलगाडा शर्यतीचा गाडा यशस्वीरित्या आपण करू शकलो. त्यामुळे माझे जे दिनेशदादा घाडगे आणि त्यांचे सगळेच सहकारी असतील, जे आपले सगळे सहकारी आहेत, त्या सर्वांनाच या ठिकाणी मनापासून
परत एकदा त्यांचे आभार मानतो. बैलगाड्या शर्यतचे सगळेच गाडा मालक, सर्वच बैलगाड्या शौकीन, कमिटी, रायगड कमिटीचे सर्वच पंच यांनी जे सहकार्याबद्दल त्यांचे पण मनापासून आभार मानतो. आणि आपण या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू करूया असं या ठिकाणी सांगतो, बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.